हॅलो फ्रेंड्स, राधे राधे. चमचमीत बाहेरच्या घरच्या भाज्या मसाल्याच्या खाऊन कंटाळा आला असेल तर हा मेथीचा ठेचा नक्की ट्राय करा. शेंगदाणे घेतलेले आहे, थोडेसे मिरच्या घेतलेल्या आहे, लसूण घेतलेला आहे मी थोडासा. हे पहा, मी मिक्सरमधून वाटून घेतलेला आहे. 2 ते 3 चमचे मी मोठे तेल घातलेलं आहे एका पॅनमध्ये. त्यानंतर मी मोहरी घेतलेली आहे बारीक, मला जशी आवडते तशी, तुम्हाला हवी तशी तुम्ही घ्या. हे मोहरी तडतडलेली आहे आपली. त्यानंतर एक मोठा चमचा जिरं घालायचं आहे आपल्याला. त्यानंतर एक कांदा मोठा घ्यायचा आहे चिरलेला बारीक, तो पण त्या तेलामध्ये मिक्स करायचा आहे आणि हलवून घ्यायचा आहे आपल्याला, फ्राय करायचे मस्तपैकी. त्यानंतर हळद घ्यायची आहे अर्धा चमचा. हे पहा अशा प्रकारे. त्यानंतर एक मोठा मी टोमॅटो घेतलेला आहे तो, आणि मग चवीपुरतं मीठ घालायचं आहे आपल्याला. हे अशा प्रकारे परत हलवून घ्यायचं आहे आपल्याला. त्यानंतर मी एक मेथीची गड्डी अर्धी घेतलेली आहे, एक घेतलेली नाही आहे पूर्ण. त्यानंतर हे मी मिक्सरमधून काढलेलं मिश्रण आपण यामध्ये घालूया आणि हे मस्तपैकी हलवून घेऊया अशा प्रकारे. ओबडधोबडच 1-2 मिरच्या राहिल्या तरी चालतील. हे पहा, ठेचा मेथीचा आपला रेडी आहे. त्यानंतर आपण 2 भाकरी करून घेऊया. ह्या भाकरीसोबत हा मेथीचा ठेचा नक्की ट्राय करून बघा तुम्ही, एक नंबर होतो. आणि घरचे म्हणतील की परत परत की हे असं बनव म्हणून. अशा प्रकारे आपण भाकरी केलेली आहे. हे पहा, भाकरी आपली जेमतेम रेडी आहे. हे पहा, आपण अशी भाजून घेऊया, टम्म फुगते ही भाकरी. हे पहा, अजून काय हवं आपल्याला जीवनात, भाकर आणि ठेचा. हे पहा, गरम गरम भाकर. आणि मित्रांनो, जर शिळी भाकर असेल तर मग खूपच छान. थोडासा कांदा, एक नंबर होतो. हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच नवीन नवीन रेसिपीज तुम्हाला बघायला मिळतील. रामकृष्ण हरी. बाय बाय.